अरे कुठे गेले रे सर? रामूर आले का? वेले का बे? आम्ही उघडायला का दरवाजा? तिकडे निवडणूक झाली ना बाई. आम्ही तर कसंच करा मोबाईल मा फुट्ट्याजवळ दिला का? सर सत्यानाश झाला. अरे उघडा ना रे, कोणी आले का नाही रे? उघडा ना रे बाबा, कोणी आवाज येते का बा? अरे कोणी आहे का रे? वेले का बे? रामूर आले. कशी याले म्हणते ना कंदिले कसा दिला अटकून बाबू. याले म्हणते राजकारण राहता अंद्रे. आता किती मिनिटच किती राहिले आता? 10-12 मिनिटं बस बस झाला आता. होते कवर होते आता. त्याला कुत्र्याचा आवाज काढला. भो 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 भो. अभी तो का कुत्रे आहे का? 1200 बाद. हळा 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 हळा. अरे कोणी आहे का रे? उघडा रे बाबा, उघडा रे, उघडा रे. हॅलो, शांताराम हो. मी काय म्हणतो, काय कसं करू मग? करून टाकू का मग आता बिंदास? 10 मिनिटं कमी आहे बा, अजून 11 वाजले. तेवढ्यात जर आला गेला ते तर मग कसं काय करावं? नाही तर मग फालतू अजून गोंधळ व्हायचा. काय करू म्हणलं मग? 10 मिनिटं थांबवू का काय करू? बोले का तसं नाही व्हावं नाही का? हो भस्कन तुम्ही आता वोटिंग करा आणि त्यानं येऊन जा. तर एक काम करा तुम्ही. हो 8-9 मिनिटं बाकी आहे ना अजून. तर आता तुम्ही काय करा, 5-7 मिनिटं अजून टाइमपास करा तुम्ही. हो आलो आलो करतो करतो हलगो मालगो करा. 10 वाजून 58 मिनिटांनी तुम्ही वोटिंग करा. हो म्हणजे जर आलाच तेवढ्यात तर मग कसं आपला प्लॅन सक्सेस होईल. नाही तर मग ऐन वेळेवर जर आला ते शेवटच्या 2 मिनिटात आणि आता तुम्ही वोटिंग केलं तर शेवटी मग कसं झालं, मग एक जण निवडून आला मग. मग काय आपल्याला पोल टाकता येत नाही. हो तेच म्हणलं. बरं करतो मग मी 5-7 मिनिटं टाइमपास जरासा शेवटच्या 2 मिनिटातनी. हो देतो मग टेकून. हो ठीक आहे, मग ठेवतो फोन आता. हो आता काही लावू नका तुम्ही. बंद मारून द्या आता. हो मी पाहतो आता काय करायचं ती. ठीक आहे. चला सरपंच घ्या ना करून मतदान मग. हो ते आले का मग शांताराम भाऊ आणि आपलं झुंबर भाऊ? काय आहे त्याचा मेळ? काय येते का नाही म्हणलं? 10 मिनिटं बाकी आहे बा आता. हो ना, त्याच्याच संदर्भात फोन लावला आता शांताराम भाऊले. हो ते गेले होते झुंबरले पाहिले. हो मॅना नसन येत तर जाऊ दे तिकडे, आपल्याला काय आहे. हो पण आता नाही म्हणे, पाहतो म्हणे 2 मिनिटातनी. हो येऊन जाईल ते. हो येऊन जाईल 5 मिनिटात येते ते. बस वाट पाहत आता नाही का? हो ना 11 वाजे लोक येते का पहा आता. हो ना कंदील बुडा ना, त्याला बी कंदील बुडा म्हणते. पण मी काय म्हणतो, तुम्ही नसन येत तर मग तुम्ही मतदान करून घ्या ना. तुम्ही काय बसले त्याची वाट पाहत? हो करून घ्या एक 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 मोकळं. ऐन वेळेवर मग 5 मिनिटं राहीन आणि मग अजून चला चला गडबड. येते तर मग येऊ द्या ना त्याला, तुम्ही करून घ्या. हो हो, करतो ना, मी करतो. आलोच मी 2 मिनिटात. हो ऑफिसमधून पेन आणतो. आलो आलो आलोच. या लवकर या, पेन घेऊन लवकर. हो या रे. गेली गेली निवडून गेली आता. हो झाला आता. लाईट म्हटलं तर खरं वाटतं बा. पुन्हा हे अटकवलं पोरं हे काय केलं पोरं लावली साकायला का हरा फोरा. हो मला वाटतं आता हे 15-20 मिनिटं फालतू गमावले आवाज देणे ती. हो आता लोक घरावर चढायला पोरलं असतं. हो चला आता याच्या घरावर चढला ग टिना टिना. हो तिकडून कुठून तरी उतरायला लागत नाही का? हो चला जाऊ तिकडे. आता एक तर कधीला अंदरचं घर बंद केलं का त्यानं? हो ना अंदरचं काही टेबल गिबल काही स्टूल गिल घेतला असता. हो ना काही सिलेंडर असतं त्याच्यावर उभं राहिलं असतो. पण आता हे अंदरचं लावून घेतलं का? आम्ही तर आता असं करलं का? हो चला आता वरे वरे चढा. चला आता कोशिश करा. काय तुमचं काही समजूनच नाही राहिलं मला. अरे बा करा ना राजा वोटिंग. आता काय 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 3च मिनिटं बाकी राहिले ना. 56 खेप येता तिकडे जाता एरधरा मारून राहिले तुम्ही. आता कोणाची वाट पाहून राहिले तुम्ही? मारा आता. हो नाही करायचं असेल तर मग सटकन बाहेर निघा. हो ना आम्हाला वाटते येते का येते का येते का, बसलो आम्ही तर झामझाम करत. ते दोघं जण नाही येऊन राहिले, हे बी तिथे इथे गुरमय गारमय करून राहिले. काय मनात आहे तुमच्या? सटकन कागद घ्या आणि तिथं नाव लिहा पटकन टाकून दे त्याच्या. नाही करतच होतो ना ते. मॅडला येतील बुवा, अजून त्याची वाट पाहून राहिलो तुम्ही, म्हणून मी कसं काळजीतच आहो. हो असं वाटतं बुवा 100% वोटिंग झालं म्हणजे बरं वाटत होतं. पण ते आता दोघं येऊनच नाही राहिलं तर आता त्याला काय इलाज आहे? हो जाऊ द्या, आपलं आपलं करून टाका. बरं द्या बुवा आपली चिठ्ठी देऊन द्या. हो करून टाकतो मी, जाऊ दे. येईन कले कसं शेवटच्या 2 मिनिटात आता. हो ना ते दाट्याकडे पाहा लागते माणसाले. असं वाटतं नाही भस्कन यावं यानं शेवटच्या मिनिटात. पुन्हा असं लुक लुक झुक झुक चुक चुक काय म्हणते ती ती होऊन राहिलं माय आता. हो ना करतो करतो. ही बी आता देवदास कसा निरा कसाच्या कसा म्हणजे कावऱ्या म्हशीसारखाच पोरायला आणि ती. हो करावंच लागन आता. का कमाला जात नाही का? 11वर काट्यावर काटा गेल्यावरच करते का म्हणा. हो ना आता झालं ना, आता 1च मिनिट राहिला ना. हो ना रिंग वाजते ना आता. अरे म्हणलं हे पा मी काय म्हणतो, अलार्म वाजते त्याचा आता. सांगू राहिलो पटकन करा आणि पटकन चिठ्ठी टाका, नाही तर हातातला कागद उपसून घेईन मी. हो ना तेच तेच चालू होतं. पेन नाही चाले बरोबर. हो चालू आहे आता, चालू लिहितो लिहितो. हो चला लिहून टाका आता. मारुत राव धुटके नाही का झालं होय तिकडे. द्या टाकून. झालं का सरपंच साहेब? हो काय काही बाकी आहे अजून? टाकून द्या चिठ्ठी पटकन. या इकडे या. हो हो बस बस टाकली ना हिंका घडी केली टाकली आता. हो किती राहिले अजून सेकंद, किती बाकी आहे? ते बा 30 सेकंद बाकी आहेत. हो या तुम्ही अलीकडे या. हो चला या अलीकडे अलीकडे. हो हा बाजूला.
बरोबर, ठीक आहे ठीक आहे. हो चला बाबा, येऊ नको रे बाबा 30 सेकंदात. हो चला चला. पाय ना बबन, पाय ना जरासा इकडे तिकडे पाय ना, असं नाले का झुमऱ्या जर आला नाही तर गेम होईल ना आपला. हा तू पाय त्याच्या घरी जाऊन पाय ना. हा झुमरच्या घरी गेलता का तू? हा घरी गेलता घरी? नाही ना बाबा, इथं साव ना मी झुमऱ्याच्या घरी साव ना. ते मोबाईल त्या याच्याजवळ आहे, पिस्तुल्याजवळ. मग सोडूनच नाही राहिला ना ते. हा डोरेमॉन आणि कोणतं कायच्या काही पाहू राहिले ते. हो ते म्हणजे हा देत नाही म्हणजे मोबाईल. हो तर ते तू फोन करू नको, त्याला काही फायदा नाही. हो आता घरात तर त्याच्या कोणीच नाही आहे. हो बुडी कुठं बाहेर गेली म्हणजे धुणं झाले. आणि बाई तर तिकडेच आहे आता निवडणुकीच तिथं. हा झुमऱ्या कुठं गेला आता? हो पाहतो मी अजून इकडे तिकडे पाहतो जरा काय आहे तर. रजा बरं जाऊ दे आता. हा बा काही टेन्शन घेऊ नको बाबा. तरी बी हो तरी आपली शीट निघून राहिली. कारण की कसं आहे, आपल्याला 4 मतं भेटतील. 6 जरी झाले त्यातले 4 आपले आहेत. काऊन की एक आता समजा स्वतःचं एक त्याचं लाईन पाटलाचं, त्यानंतर दुसरं मतदान आहे समजा झुंबरच्या लक्ष्मीचं, तिसरं जगनच्या आईचं, आणि चौथं डॅनी आबाजीचं. झालं, बाकी काय झंझट नाही आपल्याला. ते मारत्याला फक्त त्याचं स्वतःचं मतदान आणि सरपंचाचं बस. हे बा 2 मतदान त्याला भेटते, 4 यायला भेटते. हा तरी आपल्याला घाबराचं कारण नाही. हा जाऊ तिकडे. हो ते पाहिलं वाटते ती आता आलं रे झुमऱ्या. अरे आला अरे झुमऱ्या, चाल लवकर, चाल 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 लवकर रे. काय माणसा राजा, जा ना लवकर, जा पटकन जा. अरे ते मतदान संपत आलं ना, जा पटकन जा. काय झालं का मतदान? हाय ना हाय ना. हो बस बस, जातो मी, जातो जातो. चला टाइम संपला, टाइम संपलेला आहे. आता कोणी मतदान करणार नाही. चला सरपंच व्हा इकडे. बाप रजा, 30 सेकंदानं वाचलो रे बा. अरे काय आले का झुंबर, आता येऊन राहिला तू? हा आता? बरं आता काय बाई मुसीबत मला बाई. हो बरं ठीक आहे ठीक आहे. काय द्या कसं करावं लागते मतदान, कसं करावं लागते? कसं करावं लागते? हा जा म्हणलं. हो कुठं गेलते का, मसाला घेऊन गेलते का म्हणलं? हा अरे म्हणलं हे महत्वाचं काम आहे. हा लोक पाहायला जाऊन राहिले तुम्हाला. आता काय राहिलं इथं? टाइम संपलेला आहे, विषय संपलेला आहे. हो निघा बाहेर. अरे बरं आहे का राजा? अरे असं कसं काय करू राहिले तुम्ही? अरे बरं मी आलो ना आता. हा आलो ना आता. मग काय हरकत आहे आता? हा जरासं काय फरक पडते एका मिनिटानं? फरक म्हणजे कसं काय? अरे काय 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 निवडणुकीचा टाइम कोणता असते म्हणलं? 7:30 ते 5:30. हा आणि त्या 5:30 नंतर मतदान घेता येते का? हा भलाही तुम्ही 5:30 टच झाले तर एक परी मग अंदर आल्यावर तुम्हाला ते हातात चिठ्ठ्या देतील. तुम्ही 7 वाजे लोक करा. पण तुम्ही वेळेवर आले नाही ना. 11 वाजून 1 मिनिटानं आले तुम्ही. त्यामुळे तुमचा विषय संपलेला आहे. आता काही विषय नाही. मारते एवढं समजतं का तुला? मारते हा लेका लय करू राहिला मारते तू. हा अबे म्हणलं लेका एका मिनिटात काय फरक पडते? का देते तू का गुरुजी कसं करायचं म्हणलं? नाही नाही, नियम ते नियम असते. तुम्ही आतापर्यंत कोण नाही आले? हा आता नाही. चला म्हणलं चला. बाहेर व्हा सगळेच्या सगळे. आता आम्ही ते पाहतो, त्याचं ते मोजमाप करतो, नंतर बाहेर मिटिंग घेऊन तिथं सांगतो आम्ही. आता निघा बाहेर सगळे. बरं काय रे, ऐका तुम्ही असं असते ना, एका मिनिटासाठी असते का? नाही नाही नाही, काही नाही. 1 मिनिट 1 मिनिट काही नाही. झाला ते झाला. आधी काय झालं याल तुम्हाला? चला बाहेर चला सगळे. हो हे आता यायला काम करू द्या. करा म्हणलं ग्रामसेवक साहेब, करा आता सुरू करून द्या आपलं. आता पहा, आता जे काही आपल्या गावामध्ये उपसरपंच पदाच्या निवडीसाठी आता निवडणूक घेण्यात आली, त्या निवडणुकीमध्ये एकूण 8 सदस्यापैकी 6 सदस्य उपस्थित होते. 2 सदस्य हे गैरहजर होते. त्यानुसार मतदान घेण्यात आले आणि त्या अनुषंगाने जो काही निकाल आलेला आहे तो आम्ही तुमच्या पुढे सादर करणार आहोत. एकूण 6 चिठ्ठ्या आम्ही तपासल्या असता 3 चिठ्ठीमध्ये मारुतराव धुटके यांना वोटिंग करण्यात आलेलं आहे, तर त्यांना 3 वोट यामध्ये मिळालेले आहे. आणि त्याच पद्धतीनं जे मनोज पाटील आहे यांना सुद्धा 3 वोट पडलेले आहे. तर अशा पद्धतीनं 3-3 असे समान मतं या दोन्ही उमेदवाराला मिळालेले आहे. आणि त्या अनुषंगानं आता आम्ही जे ठरवलेलं आहे की बा यामध्ये आता काहीतरी मार्ग काढणं आवश्यक आहे, कारण की यामध्ये वोटिंग सारखेच भेटलेले आहे. अरे बाबा जे माझं ते झालं रे, ते झालं. हो ना, हे शांतीला कसं काय झालं म्हणते. अरे पण शांताराम तू कसा काय म्हणलं, कुठं गेला होता? हे झुमऱ्या असं काऊन करता म्हणलं? हे 8चे 8 सदस्य काऊन उपस्थित नव्हते? काय कुठं गेले होते हे? तेच माया प्रश्न आहे यायले दोन्ही सदस्याले. का हो शांताराम भाऊ, झुंबरराव, तुम्ही ऐन वेळेवर राजा तुम्ही मतदान करायला आले नाही. 11 वाजल्यानंतर बरोबर हजर झाले तुम्ही. म्हणजे याच्यात तुमचा काय स्वार्थ होता? तुम्ही असं करायला नाही पाहिजे ना. आपलं लोकशाही आहे, मतदानाचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. नाही द्यायचं कोणाले. नोटा टाकायचं असतं, काही करायचं असतं. पण तुम्ही मतदान काऊन नाही केलं? गायब कोण राहिले ऐन वेळेवर? सांगा आता. अरे मी गायब नाही राहिलो ना. मी तुम्हाला मगापासून सांगून राहिलो. मी झुंबरले पाहासाठी गेलो. मी आटलं त्याला घेऊन येतो. आपल्या हाताला का घड्याळ असते का? म्हणून कसं झालं, मला काही कल्पना नाही आली की बा 11 वाजले असं म्हणून. इथं आलो तर ते सगळं झालंय होतं तुमचं. आता 5 मिनिटं लेट आलो बा मी. आता त्याला काय करा? आता तुम्ही म्हणता की 1 मिनिट शिल्लक जमत नाही. मग आता आम्ही काय करावं? बरोबर. आता तुम्ही तर 5 मिनिटं आले, पण झुमऱ्या 1 मिनिटाच्यानं उशिरा आला. काय अडचण होती तुला अशी? म्हणजे ऐन मुद्दा म्हणून तू बरोबर 1 मिनिट उशिरा आला.
आता अरे बा मुद्दामून नाही आलो ना मी. आता तुम्हाला काय सांगा आता काय झालं तर. अरे मी कधी लांबजीचं ते चाबी आणायला घरी गेलो त्याच्या. घरी गेल्यावर ज्या तिथं कोण होतं मी अंदर गेल्यावर चाबी घेतली मी वसरीतली. आणि आता निघा तर ते बाहेरून दरवाजा लावून घेतला बा कोण होतं. हा सांगा मग माणूस आता निघर कसा. हा मी 10-15 मिनिटं वाट पाहिली बा कोणी येईन आवाज द्यावा असं तसं. हा पण कोणी काही आलं नाही. मग मी काय करणार आहो. हा शेवटी बा मी वरे चढलो वरून लोकांच्या टिनानं हा कसा तरी पोहत आलो. आणि तिथं एकच मिनिटं फक्त माझ्याला लेट झालं. पण तुम्ही म्हणे नाही म्हणे बा आता जमत नाही म्हणे. काय कसं काय कोण कोणते न कोण कोणते का हो म्हणलं कधीला म्हणजे काय आहे गडबड आहे कसं काय झालंय तुमच्या दरवाजा लावून होता म्हणजे बाहेरून हा कोणा लावला आहे तेच म्हणतो ना मी मला समजायला मार्ग नाही मी वाट पाहत बसलो मी आलो बा चाबी आणून अर्धा घंटा झाला तरी आलं नाही हा शेवटी बा मी जाऊन पाहिलं तर ती साखळी लावायला होती आता कोण मजा केली का कोण काय खोडेलपणा केला काय सांगा बा आता हा मला काय माहित त्यातलं काय साखळी लावते मजा का करते असं असते का मजा का करणं हिंदी हा हो पण आता मी म्हणतो जे झालं ते झालं आता तुम्ही आले नाही आले आम्हाला काय करावं लागते आता सारखं वोटिंग पडलेलं आहे आता काय करायचं सांगा म्हणलं मारुतराव काय म्हणणं आहे तुमचं आता हा काय करायचं लाईने पाटील आता असं करा ना मग तुम्ही हो डबल मतदान घ्या हो डबल घेतलं चालेल का मग हा डबल आता सगळे सदस्य हजर आहे हा पुन्हा मतदान घेऊन घ्या हा काय अडचण आहे असं म्हणजे आता अजून डबल घ्यायचं काय आलं का मारुतराव हा काही आपलं म्हणजे काय काय हे खेळ होय का मजाक होय काय हा गमतचा खेळ आहे का म्हणलं हा जे झालं ते झालं आता आता याच्यात बदल होणार नाही हो चिठ्ठी काढायची का समजा चितपट करायची हा याच्यात बोला तुमचं काय म्हणणं आहे तर नाही चिठ्ठी नाही आपल्याला तुम्ही एक काम करा आता हो जसं आपल्याला शांताराम भाऊ त्यावेळेस म्हणलं होतं की बघा आपल्याला याच्यातनी ऑनलाईन पोल टाकायचा हो ते टाकून द्या तुम्ही आपल्याला आता डबल मतदानही मान्य नाही चिठ्ठी मान्य नाही ते चितपटही मान्य नाही चालते मग काय हरकत आहे चालते ना आम्हाला काय हा हो आम्ही म्हणतो मग ऑनलाईन पोल टाकतो हा हो काय म्हणणं आहे तुमचं मारुतराव तुमचं काय काही नाराज आहे काही नाराजीचं नाही नाराजी कोण करून राहिलं पण आता माय म्हणणं होतं बा मी अनुभवी माणूस आहो हा माझी जर निवड 1 वर्षासाठी केली असती तर काय बिघडलं असतं हा हे मतदान घ्यायचंही काम नसतं बिनविरोध मला देऊन द्यायचं असतं पुढच्या वेळेस राहणार तुम्ही उभे मग हा माय काय म्हणणं होतं का आता हे मी तर म्हणतो बा आता तुम्हाला काय करायचं तुमच्या पोरीने सांगा तुम्ही माय काय म्हणणं नाही पोल ठेवा किंवा कोणते काही करा आता हे बा हो आपल्याला ऑनलाईन पोलच ठेवायचा आहे आता कारण की सदस्यानं सारखे मतदान केलेलं आहे सर्वाले तुम्ही सारखेच पसंत आहे त्यामुळे 50-50% तुम्हाला भेटलेले आहे म्हणून आता आपल्याला ऑनलाईन पोल टाकून द्यायचा 5:30 वाजता आणि त्याच्यानंतर जनतेनं जे काही तुम्हाला समजा वोटिंग करतील ते उद्याच्या एपिसोडमध्ये 5:30 वाजता 5 वाजता समजा क्लिअर करून टाकू की बा हे निवडून आलेले आहे त्यानुसार बॉडी आपली तयार होईल बस झाला विषय क्लोज जमलं ना मग शिवलाल काही अडचण यायच्यात नाही आता हा काही इलाज आहे का सांगा तू सांग याच्यात कसं आता काय करा नाही का या झुमऱ्यानं घोर केला सगळा हो या कंदीला हो यानं तर रसन लावलेलं का सकाळी हो ना काय सांगा ते मारतेल निवडून आणण्यासाठी मला वाटते हो काहीतरी फेरमतदानाचं मन लागं हो म्हणजे कारण की झुमरे आला आता हो 5 मतं पडणंच आहे आता बरं एक मी काय म्हणतो हो जर समजा आपण आता हे सगळं झालं हा याच्यात कोणाचीच काही चुकी नाही अनावधानानं समजा दरवाजा लावला असेल बाहेरून किंवा मग मुद्दा म्हणून लावला असेल याच्यात काही आपल्याला माहिती नाही दुसरी गोष्ट शांताराम भाऊ त्याला बोलावले गेले हा ते त्याला टाईम काही माहीत पडला नाही म्हणजे त्याचाही काही दोष नाही हो तर आपण असं करू सगळ्याच्या विचारानं समजा की बा आपण फेरमतदान घेऊ कारण की आता सगळे सदस्य उपस्थित झालेले आहे त्याच्यामुळे आता आपण काय हरकत नाही सर्व टेबल खुर्च्या जागेवर आहे चिठ्ठे आहे हा डबल काय 4-5 कागद 8 कागद फाळा आणि डबल मतदान घ्या हा आम्ही इथंच बसतो तुम्ही करून घ्या लवकर काय विषय आता सगळे आता आले ना आता सदस्य हा म्हणजे बा मुद्दा म्हणून पळाले असेल तर मग आताच सांगा म्हणा त्या दोघांना मग चालते ना काही हरकत नाही आम्ही आलेलो हो काही हरकत नाही आपण तर तयार आहो आत्ता मतदान करतो आपण हा काही झालं तरी 4-4 होईन आता मग नाही का बस अजून शेवटी येणार इथंच हो चालते ना मग चालते आत्ता वोटिंग करतो आम्ही हो आम्हाला दोघांना अधिकार दिला तरी चालते चला ठीक आहे मग आमच्या कमिटीचा आता एकमत झालेला आहे की बा आपण काय करू पुन्हा मतदान घेऊन टाकू हा म्हणजे कसं आहे कोणाला वंचित ठेवणे नको कोणाची नाराजी नको 8चे 8 सदस्य आता मतदान करा आणि लवकरात लवकर आपल्या तयारी लागा ठीक आहे चला आम्ही आमच्या जागेवर बसतो चला जे सदस्य आहे ते लाईननं येऊन जा लवकर हा चला पुन्हा आपण मतदान घेणार आहोत नंतर आता काय होते ते पाहू हा चलो तुम्ही हा संधी गमावली बा हो ना तुम्ही म्हणे बरोबर एक सदस्य गायब करतो हा येऊच देत नाही बा हा पण शेवटी पोहोचला सुद्धा कारण ते हा 1 मिनिटाच्या फरकानं आलताच ना ते हा जराशानं वाचलो आपण जरा चैलं म्हणून हा नाही तर ते जर आला असतं तर आजच सीट पडली असती आपली हा तुम्ही म्हणजे मी त्याला येऊ देत नाही असं नाही तसं नाही शेवटी जे व्हायचं तेच झालं का नाही ना माया काहीच दोष नाही याच्यात नाही म्या जी फिल्डिंग लावायची ती लावली ना त्याच्याबरोबर हा अरे अटको लावता रे म्या पण हे शांतीनं केला सरा धिंगाणा हो ना हे चक्कीकडे आलं तर पाहिले का म्हणजे कुठं दिसला का म्या नाही बा मला नाही दिसला हा मीच तर वाट पाहू राहिलो पण नालाय कोणाच्या ना बरोबर दिमाग चालवला हो त्याला वाटलं बा आता 4-3 होते बा आपण गेलो तर हो ती आलं नाही लेकाचं हो बिजा का लागा घरी बसलो चहा पीत आणि मग बरोबर आता झुमऱ्या पोचलं की तेही पोचलं हो काहीतरी सरपंचानं काळी फिरवली मग आता पुढे काय होईल मग काय असंच आहे मग शेवटी हो काय मार्ग याच्यातून काही उलटफेर होईल का नाही
काय तर उलटफेर काय होणार आहे आता? हो, आता 3चे 4 होणार आहे, कॅसेट फिरून तिथंच येणार आहे. मग काय ते शांती गुलगुल हसू राहिला होता ना. मग त्याला माहिती आहे ना आता 4 होणार आहे म्हणून. आणि देवीदासन यायले काय माहिती कमिटीवाले काय याच्यात राजकारण चालू आहे तर. हो, डबल घ्या शिवलेलं वाटून राहिलं की जमतेस का? अरे डॅनी आपल्याला मतदान करून राहिला, कसं काय येणार आहे ते? शेवटी 4-4च पत्त पडणार आहे. पहा तुम्ही काय होते तर. बरं पाहू मग तरी आता काय उलटफेर होते काय नाही दा. हो, एखादा इकडे तिकडे जाई सरक झाला तर हो, एखादा फोन लावून बाजारा काही ना काही कोशिश करा तुम्ही. बसल्या बसल्या हो, अजून सुरू व्हायचं आहे, चालले ते अंदर. हो, चला ये तुम्ही आता. पाहिजे एखादा फोन लावून. अरे डॅन्या भाऊजी, हो यातला म्हणलं खिलाडी आहे ना मी राजकारणातला. तुम्ही म्हणता वोटिंग केलं म्हणता लाईने पटलाले. 100% सांगतो तुम्ही केलंच नाही. 4-2च्या फरकाने सीट निघालं असा माझा अंदाज होता. जरी हे दोघं जरी आले नाही, शांताराम भाऊ बी नाही, झुमरेही नाही. कारण की आपले 3 माणसं पक्केच होते ना. लाईने पटलाले स्वतःचं मत भेटणार नाही का? आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही सांगा, जगनच्या आईचं आणि झुंबरच्या लक्ष्मीचं ते 2 मतं, मग 3 झाले. आणि तुमचं जर पडलं असतं तर 4 मतं भेटायला पाहिजे का? याचा अर्थ तुम्ही तिकडे केलं ना. हो, आम्हाला समजते ना सगळं. तुम्ही एवढं सांगू नका. सांगा आता काय करा. हे सरपंचाच्या मनानं ऐकलं, हो, याच्या ध्यानात येऊन राहिलं. अरे हे पा, अरे नाही ना, म्या मतदान इकडेच केलं. त्या बायाचं काही हुकवाक झालं असं. हो, तुम्ही तुमच्या घरच्या बायाला विचारा बा, हो, कोण काही बदल केला का तर. हो, पण माय 100% मी दिलतो. जाऊ द्या, होत असते चुका, काही विषय नाही. हो, आता तरी हे बा चूक करू नका. कारण की कसं आहे, आपला माणूस आला पाहिजे ना. हो, पाहिजे आता तुम्ही ते झाबरूचा दोस्ताना आहे मारत्या संघ म्हणून तिकडे गेलं असं. पण हे बा काही दोस्ताना नाही, काही नाही. बरं मतलब आहे ते. तुम्हाला माहिती नाही देंड्या. हो, तर फक्त तुम्ही एक काम करा आता. हो, झाली चूक झाली, आता बरोबर कर जा म्हणला. हो, आता हुकू नका. हो, जा मग आता तुम्ही जा. हो, जा. आहे ती शिवल्या बायको ते वाटते बड्याने बुडेल माय भिंत. अरे चला 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 म्हणलं अंदर, वोटिंग सुरू झालं. चला रे शिवलाल, जाय बरं बाहेर तू. चला डॅनी अबे चला. चल रे मारुतराव, चल लवकर. हो, चाललो बसतो आम्ही तिकडे. हो, घ्या पटापट घ्या जरा. जा झुंबर जा आता. हो, काय बा लोकशाही आहे, कोणाला मतदान कर जाय. चला. चला, ज्याचं झालं मतदान ते पुढे. चला ताई, चला म्हणलं पुढे. हो, करा शांताराम भाऊ, करा म्हणलं वोटिंग करा. एवढा काही विचार करणे लागत. ते फक्त एका कागदावर नाव लिहा, चिठ्ठीची ते घडी करा आणि त्या डब्यात टाकून द्या. चला मारुतराव मांगरा तुम्ही. मांगरा. हो, प्रेशर येते ते. हो, मागवा तुम्ही. चला डॅनी आबाजी या तुम्ही, चिठ्ठी घ्या. चला लाईनी पाटील जा तुम्ही पुढे. बाबा आहे शांताराम भाऊ, किती विचार करून राहिले. हो, काय करायला पडतं काय सांगा बरं. हो, पाहिजे म्हणलं सरपंच लाईनी पटला हुकून कधी बरं. नाही तर बस हात गोत्यात का पाहिजे. तेच म्हणलं भारतीय एकट्याचं मतदार पडलं पाहिजे. हो, इथं मग तेच म्हणलं पाहिजे बरोबर. अरे बाबा, इथं प्रचार नको करू ना, अंदर राहू ना आपण. मुका बरोबर होते ते, जे व्हायचं ते बरोबर होते. चला झाला शांताराम भाऊ, झालं असेल ना. चला होय मारती होय पुढे आता. हो, चलो. लवकर जाईल बाबा, काही होते तुमचं तर 2-2 खेप मतदान एका दिवशी घेऊन राहिले. हो, काय होते काय नाही तर करा, लवकर करा, जाहीर करा. आमचे काम राहिले तिकडे. सांगा काय आहे दादा. हो ना मावशी, झालं ना. हो, ग्रामसेवक साहेब, हो, सांगून द्या तुम्ही आता. हो, करून टाका. झालं ना आपलं. हो, सांगा. तर चला आता आपलं जे फेरमतदान झालेलं आहे याचा निकाल आम्ही जाहीर करणार आहोत. 8 सदस्यांनी मतदान केलेलं आहे. त्यापैकी आपले जे मारुतराव धुटके आहे, तर यांना 4 मतदान मिळालेलं आहे आणि मनोज पाटील यांना 4 मतदान मिळालेलं आहे. अशा पद्धतीनं आजचा हा निकाल आहे. तर यानंतर आता पुढील काय करायचं आहे हे देवदास भाऊ सांगतील. तेच होणार होतं ना, फिरून कॅसेट तिथं. काय सांगणार देवदास आता पाहता शेवटी. हो, फिरून कॅसेट तिथं झालेली आहे. हो, आता पहिले 3-3 समान मतं पडली, आता 4-4 समान मतं पडली. आता याच्यावर आता आपलं शेवटी जे मंगाचं आपलं प्रवचन झालं तसंच आता आपल्याला एक तर चितपट करावं लागल, नाही तर मग ऑनलाईन पोल टाका लागल. सांगा आता काय घेऊ याच्यात, निर्णय कोणता घेऊ सांगा, तुम्हीच सांगा सगळ्यांना. नाही बस आता हे बंद करा म्हणलं. आता जनतेच्या हाती देऊन द्या ते सगळं. हो, दोघांपैकी कोण त्याला पाहिजे ते निवडतील. पोल टाकून द्या, ऑनलाईन पोल, त्याच्यावर त्याला मतदान करा म्हणा. उद्या 5 वाजेपर्यंत टाइम द्या. मला काही हरकत नाही. मग आता काही इलाज नाही. हो, तर आता जनताच ठरवणार आहे आपला उपसरपंच. तर मारुतराव आणि लायने पाटील, हो, यांचे दोघांची आता आपण नावं त्याच्यावर पाठवून देऊ आणि जे त्यांना आवश्यक असेल त्याच्यावर त्यानं वोटिंग करायचं आहे. कम्युनिटी पोस्टवर ही आपली त्यांना ती जी पोस्ट आहे ते दिसेल, त्यानुसार त्यांनी मतदान करा. काही लोकांना समजा त्याची नोटिफिकेशनही जाईल म्हणा, त्या हिशोबानं मतदान करा. जास्तीत जास्त लोकांनी उद्या 5 वाजेपर्यंत मतदान करून योग्य उमेदवाराची निवड करावी. झालं, बाकी काही अडचण काही हरकत नाही. तुमच्या मनानं पोल टाकसान तर पोल टाका. हो, तरी आम्ही मागं हटणार नाही. मारुतरावचे जे आमचे जे काही समर्थक आहे, हो, ते आमच्या मागं भरपूर आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. आम्हाला कोणती भीती नाही. बिलकुल ऑनलाईन पोल टाकून द्या. नाही, आमचे काही समर्थक कमी नाही. आमचे समर्थक भरपूर आहे. त्यामुळे आम्हाला काही भीती नाही. ऑनलाईन पोल टाकून द्या. आमची काही त्याला नाराजी नाही. आता ठीक आहे. मग आता आजचा हा विषय इथं संपू. आता याच्यानंतर उद्या 5 वाजता जे व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये आपण निकाल जाहीर करू
आणि त्यानुसार आपली बॉडी तयार होईल. ओके. हो, आणि त्याचबरोबर आपला पुढचा विषय म्हणजे वावराची हराशी. हो, आपली उद्या मीटिंगमध्ये वावराच्या हराशी संदर्भात चर्चा करण्यात येईल. कारण की आता एक दोघं कास्तकार मला येऊन भेटले किंवा ते काही नागराव काही काय करा आम्हाला करायची इच्छा आहे. त्यामुळे आता त्याची नोटिफिकेशन काढायची आहे आपल्याला. हो, कारण की आपल्याला लवकरात लवकर शाळेची जी शेती आहे त्या संदर्भात गुरुजी काय सांगतात ते ऐका तुम्ही. तर पहा, काही लोक येऊन भेटून राहिले की बा आलभाऊची इकडे 1 वर्ष शेती होती, त्याचा आता करार संपलेला आहे. त्या हिशोबानं काही काही लोकांचं म्हणणं आहे की बा वाई झाली पाहिजे आमची. म्हणून आता एप्रिल महिना आलेला आहे, शेवट होत आहे. तर उद्या आपल्या या निकालानंतर त्याचं सुद्धा उद्या आपण सुरुवात करून देऊ. चालते काही हरकत नाही, निपटून टाका ते बी. हो, कारण की ते लवकरात लवकर निपटा लागेल आता आपल्याला. चला, बाकी आता विषय मोडा, मग उद्या 5 वाजता इथं हजर होऊ आम्ही. बिलकुल बिलकुल. उद्या सर्वांनी 5 वाजता हजर राहा जास्तीत जास्त संख्येनं. आणि उद्या निकाल जाहीर होईल. धन्यवाद. उद्या भेटू 5 वाजता.